नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा मेनू आहे पनीर आणि मशरूमची तंदुरी। तर त्यासाठी तंदुरी मसाला जो लागणार आहे तो मी घरीच बनवणार आहे आणि माझ्याकडे तंदूर तर नाही आहे, तर तंदूर नसल्या कारणाने मी त्याच्यासाठी एक जुगाड केला आहे, तो म्हणजे करवंटी जाळून घेतलेली आहे आणि त्याला स्मोक देणार आहे। तर ही प्रोसेस जी आहे ती पूर्ण तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये नक्की राहा आणि बघूयात चला आता पुढची रेसिपी या। इथे मी सर्वात आधी तंदुरी मसाला करून घेते। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, काळी मिरी घेतली 20 ते 25, 2 ते 3 इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे, त्याचे तुकडे करून घेतलेत, 10 ते 12 लवंगा घेतल्यात आणि 10 ते 12 हिरवी वेलची घेतली छोटी। हे मी आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेते। त्याच्यासोबतच 1 चमचा बडीशोप घालणार आहे। 1 चमचा बडीशोप घेतली आहे आणि 1 चमचा ओवा। आता हे सर्व मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे, याची पावडर करून घेणार आहे। याची मी आता मिक्सरला बारीक पावडर करून घेणार आहे। इथे मी तंदुरी मसाल्याची पूड करून घेतलेली आहे मिक्सरला बारीक। ही मी आता तंदुरीसाठी मॅरिनेशनला वापरणार आहे। मशरूम पनीर तंदुरीसाठी लागणारं साहित्य मी इथे तुम्हाला दाखवून देते। मशरूम घेतलेले आहेत मी अशा पद्धतीचे मोठ्या आकाराचे। पनीर घेतलेला आहे 250 ग्राम। शिमला मिरची घेतलेली आहे अशी चौकोनी आकारामध्ये कट करून। कांद्याची अशी सिंगल पात ती सुद्धा मी अशी शिमला मिरचीसारखी कट करून घेतलेली आहे। हे बांबू स्टिक्स आहेत भाज्या अडकवण्यासाठी, आपल्याला तंदूर करायचा आहे। हे मी 10 मिनिटं पाण्यात भिजत घालून घेतल्या होत्या। आलं लसूणची पेस्ट घेणार आहे, खाण्याचा कलर थोडासा, दही घेणार आहे मी मॅरिनेशनसाठी। चला तर सुरुवात करूयात मॅरिनेशनला। आता मी ते या मशरूमचे हे जे स्टँड्स आहेत, देठ आहेत, ही काढून घेते। हे अशा पद्धतीने फिरवून काढून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे देठ जे आहे हे मशरूमपासून वेगळं करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी सर्व मशरूमचे देठ जे आहेत हे कट करून घेते। इथे आपले मशरूम कट करून झालेले आहेत, देठ काढून झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही। आता मी पनीरचे तुकडे कट करून घेते। थोडेसे जाड पीसेस ठेवणार आहे, कारण पनीर आणि मशरूम तंदूर आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी पीसेस करून घेणार आहे। मॅरिनेशन करायला सुरुवात करूयात आता आपण। इथे मी दही घेतलाय, पाणी काढून घेतलेलं, 2 चमचे, लाल तिखट 1 चमचा घेतलाय, हळद थोडीशी, गरम मसाला, धणे जिरे पूड, मीठ। हा जो मी तंदुरी मसाला बनवला होता तो घेतलाय 1 चमचाभर। आलं लसूण पेस्ट घेतली आहे। खाण्याचा रंग घेतला आहे, हा ऑप्शनल आहे, थोडा तंदुरी आहे त्याच्यामुळे टेस्ट यावी म्हणून मी वापरणार आहे हा। थोडंसं तेल घालून घेते मिक्स करण्यासाठी। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेते। व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्या सर्व भाज्या मी त्याच्यामध्ये कोट करून ठेवणार आहे मॅरिनेट करायला। आता याच्यात आपण ह्या सर्व भाज्या घालून मॅरिनेट करून घेऊयात। इथे मी कांदा घालून घेतला आहे, शिमला मिरची घेतल्या आहेत, पनीर, मशरूम। आता मी हे सगळं मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। इथे माझे मसाले कोट करून झालेले आहेत सर्व। आता मी तंदुरीचा फ्लेवर येण्यासाठी ओल्या नारळाची जी करवंटी असते
ती मी गॅसवर गरम करून घेणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी त्याला स्मोक देते ते. चला तर. अशा पद्धतीची एक छोटी वाटी मी याच्यात ठेवणार आहे आणि हा जो निघारा आहे हा गरम करून घेतलेला आहे. इथे मी गरम असताना त्याच्यावर तूप घालून घेते आणि लगेचच झाकून ठेवणार आहे. झाकण अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे जेणेकरून ती जी वाफ आहे ती बाहेर निघून नाही गेली पाहिजे. असंच मी हे झाकून अर्धा तासभर ठेवणार आहे साईडला, कारण की तो जो स्मोक आहे तो त्या पूर्ण भाज्यांमध्ये आणि पनीर मशरूममध्ये उतरला पाहिजे आणि छान असा टिक्कीला एक टेस्ट आला पाहिजे. चला तर भेटूयात थोड्या वेळानंतर. तोपर्यंत मी माझी बाकीची कामं उरकून घेते. इथे अर्धा तास झालेला आहे. तुम्हाला मी आता इथे ओपन करून दाखवते. चांगला असा तंदुरीचा स्मेल येतो याला. आता ही वाटी मी साईडला काढून ठेवते आणि हे मी स्टिकला लावून घेते. ही जी स्टिक आहे याला आता हे लावून घेणार आहोत आपण सर्व. आहे घेतलेला आहे. मशरूम घेते. अशा पद्धतीने मी या सर्व स्टिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे या सर्व स्टिक्स रेडी आहेत. आता या आपण फ्राय करून घेणार आहोत. इथे मी गॅस ऑन करून पॅन गरम करत ठेवते. पॅन गरम होत आलाय. इथे मी तूप घालून घेते. तुपाऐवजी बटरही वापरता येईल, पण माझ्याकडे आता बटर नाही आहे त्याच्यामुळे मी तूपच वापरणार आहे. सर्व बाजूने असं व्यवस्थित लावून घेते. तूप इथे तापलेलं आहे चांगलं. यात सर्व स्टिक्स मी आता एक एक करून ठेवून घेणार आहे याच्यात. पुन्हा एकदा याला थोडं थोडं तूप वरून लावून घेते. हे आता मी सर्व साईडने पलटून घेते अशा पद्धतीने. इथे बघू शकताय छान असे फ्राय झालेले आहेत हे बघा. अशाच पद्धतीने चारी साईडने आपल्याला ते शेकून घ्यायचे आहेत. आता मी हे सर्व बाजूने फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. सगळ्या भाज्या छान फ्राय झालेल्या आहेत, सॉफ्ट झालेल्या आहेत एकदम. आणि तुम्ही बघू शकता इथे छान रंग आलेला आहे तंदूरला. आता मी हे काढून घेते आणि दुसरा बॅच जो आहे तो मी रेडी करून घेते. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.